तर बोलूया आपण मार्चच्या दिशेने जय बजरंग कोर्से आयोजित जय बजरंग 2026 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। दत्तकृपा पिंपलास विपक्ष फसुआई 11 जय कापुरोबा वेले 7080 या दोन टीम मध्ये ही पहिले मॅच आपण पाहणार आहोत। ज्या ठिकाणी टॉस दत्तकृपा पिंपलास टीमच्या कॅप्टनने जिंकलाय। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे तर फलंदाजीसाठी फसुआई 11 जय कापुरोबा वेले 7080 या टीमला इन्व्हाइट केले। टीम वेलेचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवायचा आहे। यस आहे या ठिकाणी दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण लक्षात घ्या। चॉईस बॉल नसेल आणि मॅच साठी तुम्हाला प्रत्येकी एक रिव्ह्यू असेल। डीआरएस तुम्हाला एक दिला जाईल, तो जर तुम्ही गमावला तर त्यानंतर तुम्हाला डीआरएस घेता येणार नाहीये। एनबी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत आपण प्रल्हाद पाटील सर, राजेंद्र पाटील सर आणि अतिश पाटील सरांना पाहणार आहोत। अर्थातच आयोजकांचे आपण आभार जरूर या ठिकाणी व्यक्त करूया, कारण पंच पॅनल जे निवडले ना ते भरपूर चांगलं निवडले। पाच षटकांची ही मॅच, ज्यामध्ये पहिली 2 षटक पॉवर प्लेची असणार आहेत। एक चांगली मॅच तुम्हाला जरूर या ठिकाणावरून पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत। फलंदाजी गोलंदाजी दोन्ही टीम मध्ये चांगली आहे आणि त्या कारणास्तव एक अटीतटीची मॅच या ठिकाणावरून प्रेक्षकांना अपेक्षित आहे। तर चला मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करा। टीम वेलेचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवा। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कुलदीप थले विथ भावेश पाटील। नक्कीच चालू हंगामाचा विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या ठोकणारी ही जोडी 90 धावा त्यांनी ठोकल्या होत्या आणि बॉलिंग ट्रॅक वर अजित पडवले। पाहूया कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज, पहिलं षटक आणि पहिला चेंडू। पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाठला करते त्या ठिकाणी। चेसिंग मोठी होती मात्र बॉल स्टॉप केला गेलाय। 2 धावा कंप्लीट होतात या स्पर्धेतील पहिल्या धावा। धावफलकावर या ठिकाणी जातात फलंदाज बाट मधून या धावा आल्यात। अकाउंट ओपन झाले त्या ठिकाणी कुलदीप आणि सोबतच टीम वेलेच देखील। षटकातील पुढचा बॉल, या प्लेस बॅटची मोठी गाडा गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय, फक्त ना फक्त सिंगल मिळेल। सुरुवात खूप महत्वाची आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे।
नक्कीच निलेश दादा गुरव साहेब आमच्यापासून रजा घेताना उद्या देखील त्यांची या ठिकाणी सदिच्छा भेट असेल यात काही शंका नाहीये. अगदी उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झाले होते. आपले आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने. या स्पर्धेतील पहिला चौकार आपण पाहतोय. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी अगदी अडव्या बाटचा प्रयोग केला होता. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. पहिला चौकार आला त्या ठिकाणी. फलंदाज बावीसच्या बॅट मधून अतिशय दमदार षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. कारण पहिलं षटक कंप्लीट झालंय. बिनबाद 90 धावा धावफलकावर आहेत. एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये फक्त 90 धावा धावफलकावर लावल्या गेल्या टीम वेलेच्या बाजूने. तर पहिलं षटक आणि त्या षटकाच्या माध्यमातून सुरुवात तर अप्रतिम झाली आहे, परंतु पाहूया षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन संजय गायकवाड बॉलिंग ट्रॅक वर येतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल दांडी 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 गुल त्रिफलाची फलंदाज बाद. कुलदीपची महत्वाची विकेट त्या ठिकाणी संजय गायकवाड आणि टीम पिंपळाच्या खात्यामध्ये. पहिलाच बॉलवर दांडी उडवली आहे. नवीन फलंदाज अल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच मित्र, चालू हंगामाचा विचार केला तर ज्या दोन फलंदाजांच्या बॅट मधून अगदी सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे 90, ते दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये फक्त 9 धावांची भागीदारी. मित्र, हे क्रिकेट आहे आणि शेतीचा खेळ या क्रिकेटला का म्हटलं जात आहे त्याचं एक हेही उदाहरण आपण पाहू शकता.
यस ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. नवीन फलंदाज अल्पेश आलाय. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्रिकेट मधील अगदी सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. क्लासिकल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ बाटने हा फटका खेळून काढला होता. 4 धावा मिळतायत टीम वेले आणि सोबतच अल्पेशला देखील. अल्पेशने अकाउंट ओपन केले या 4 धावांच्या मदतीने. संजय गायकवाड पुन्हा एकदा या वेळेस देखील ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. फक्त न फक्त सिंगल मिळेल. नेक्स्ट मॅच चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा विपक्ष जय हनुमान सरवली बी या 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीम त्यांना आपण या ठिकाणी संपर्क साधा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. संजयच्या माध्यमातून हे षटक फेकले जाते. या वेळेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय या वाईस 6 धावा. षटकार. चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय आणि षटकारानंतर हा व्हाईट बॉल. थोडं दबाव जरूर त्या ठिकाणी असेल संजय गायकवाडवर. यात काही शंका नाहीये कारण मागच्या बॉलवर षटकार आल्यानंतर दिशेमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. संजय पुन्हा एकदा. या वेळेस देखील प्रहार झालाय. अजून एक अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फटका. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट आली होती. दांडी उडवली होती पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर मात्र भावेश पाटील मैदानाच्या आतमधून आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. 2 षटकार भावेशच्या बॅट मधून आलात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील विकेटचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला जरूर परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटतोय. कॅच ड्रॉप. भावेशला जीवनदान देणं हे कदाचित टीम पिंपलासला महाग पडू शकते. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील पूर्ण झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 29 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक ज्या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली होती. फक्त 90 धावा खर्च झाल्या होत्या. तर षटक क्रमांक 2 मध्ये 20 धावा आल्यात टीम वेलेच्या खात्यामध्ये. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. 29 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये वार झाला होता तर दुसऱ्या ओव्हर मध्ये पलटवार पाहायला मिळतोय. खास करून भावेश पाटील 8 मधून ज्या प्रकारे 2 षटकार आल्यात. वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर साहिल गायकवाड येतोय. आता मात्र या ठिकाणावर कमबॅक करणं आवश्यक आहे साहिल गायकवाड आणि सोबतच टीम पिंपलासला. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं. काही क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. समोर अल्पेश.
या बलेचा बॉल वेग वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परिपूर्ण बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव केलाय. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल बीट केलाय फलंदाजाला. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. व्ही शेप मध्ये ड्राईव्ह करत असताना मात्र सिंगल मिळेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. साहिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. 2 बॉल टाकून झाल्यात. फक्त सिंगल खर्च केली आहे साहिल नाही आणि आवश्यकता देखील आहे. कमबॅक करावा लागेल. समोरच्या दिशेने आपण भावेश पाटीलला पाहतोय. मागच्या ओव्हर मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. चांगली फलंदाजी करत असताना अगदी धावांचा वेग वाढवणं अति महत्वाचं आहे आणि ते मात्र मागच्या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळालं. ज्या प्रकारे संजय गायकवाडला 20 धावा ठोकल्या होत्या षटकातील. पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. ऑन साइडला फटका हा देखील चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळतंय. बॉल स्टॉप जरूर केला होता. मात्र जोपर्यंत फेकी झाली त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी सन्माननीय गणेश पाटील गोवे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. नक्कीच त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. यस वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल डावी स्टिक सोडून हातालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. साहिलकडे वेग भरपूर आहे परंतु वेगावर नियंत्रण देखील असणं महत्वाचं आहे. या प्लेचा बॉल मिस टाइम झालाय. स्वतः गोलंदाज साहिल झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात महत्वाची विकेट. भावेश पाटील बॅक टू द डगआउट.
षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, तर आता मात्र षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले, ज्या षटकामध्ये फक्त ना फक्त 6 धावा आल्यात टीम वेलेच्या खात्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या ओव्हर मध्ये मेंटेन केलं गेलं आणि त्याच्या जोरावर फक्त ना फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल फसुआई 11 जय कापुरोबा वेले 7080. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. बॉलिंग ट्रॅक वर समीर गायकवाड येतोय. पाहूया समीर कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणी आपण कमी धावांवर रोखायचं असेल ना, तर येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. सन्माननीय रामदासजी केने सामाजिक कार्यकर्ता घोरसे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या बलेचा बॉल ऑन साइडला, बॉल अवैध आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वन कॅच, अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. मात्र झेलला सीमारेषे बाहेर पकडलाय. यस, 6 धावा मिळतील त्या ठिकाणी. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अप्रतिम अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. कॅच तर कंप्लीट केली होती, मात्र सीमारेषा आहे त्या ठिकाणी. अगदी सीमारेषेवर पाय त्या ठिकाणी होता. 6 धावा मिळतील त्या ठिकाणी. मी तर हे जीवनदान म्हणेन अल्पेशसाठी. 6 धावा जरूर आल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर चूम अंतर, षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी ताकदीचा भरपूर वापर झाला होता या फटक्यामागे. चेंडू दूर कुठेतरी 6 धावांसाठी पडतोय. बॅक टू बॅक हा षटकार पाहायला मिळतोय. सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन त्या ठिकाणी संपर्क अवध असं नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. 2 षटकार आणि त्या 2 षटकारांच्या नंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जय हनुमान सरवली बी विपक्ष चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण टॉस साठी या. मिकी पाटील टीम चाविंद्राचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल मात्र निघून जातोय. सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. फिफ्टी कंप्लीट. 51 51 धावा झाल्या आहेत आणि त्या दरम्यान हा बॉल उंच मात्र लांबी गाठेल का नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट, फलंदाज बाद. तुम्ही काय 'चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता आणि त्यानंतर ऋतिक गायकवाडला त्या ठिकाणी आपण पाहिला. चांगलं जज केलं, कॅच पकडली गेली त्या ठिकाणी. महत्वाची विकेट टीम पिंपलाच्या खात्यामध्ये. नेक्स्ट मॅच जय हनुमान सरवली बी विपक्ष चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या.
टीम रवींद्रचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सरवली टीमचे कॅप्टन चला आपण देखील या. 51 धावा धावफलकावर आहेत. समीर गायकवाड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकात दिला पुढचा बॉल. फलंदाज अनिकेत पाटील आलाय. या बॉलर्स देखील वेगवान चेंडू बॉलला पुढे ठेवला होता. अगदी ब्लॉक होलचा चेंडू आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. अनिकेत कडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये या बॉल मागे. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 51. 51 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक टीम पिंपळाच्या बाजूने होतं तर दुसरं षटक टीम वेलेच्या बाजूने होतं आणि त्यानंतर तिसरं षटक कमबॅक करत असताना पिंपळास टीमचे नक्कीच गोलंदाज साहिलला आपण पाहिला ज्याने 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 ज्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने टीम वेले आता मात्र मजबूत स्थितीत आपण पाहतोय. साहिल गायकवाड वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय. नक्कीच या आधी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या साहिलने. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल दिशा तपासली त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. षटक क्रमांक अंतिम अर्थातच शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळालाय साहिल गायकवाडच्या माध्यमातून. या बॉलेस मात्र संपर्क आवत असणे बॅटच्या आतील गडा स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. नाहीये राजेंद्र पाटील सर आहेत त्या ठिकाणी. यस विकेट रनआउटची विकेट आली आहे. एक क्षण असं वाटलं या ठिकाणावरनं की धाव कंप्लीट झाली आहे. मात्र राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून अगदी योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. बघा खेळणाऱ्या सर्व टीम्सला नक्कीच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक नवीन नियम आलाय जो तुम्हाला या ठिकाणावर मी सांगतोय की सामना चालू होण्याआधी जर टीमने आपली एंट्री फीज जर आयोजकांकडे जमा केली नाही तर त्या टीमला 5 धावांची पेनल्टी असेल. नाही बरोबर आहे कारण काही संघ जे आहेत ना माहीत झाल्यानंतर सरळ निघून जातात. ही गोष्ट कुठेतरी लक्षात घेतली आहे आणि आपण खेळायला आलोय तर मात्र खेळण्याआधीच एंट्री फी जमा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फलंदाज विराज आलाय. षटकातील पुढचा बॉल. जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. पायचीची अपील ज्या वेळेस होते ना त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच संमती दाखवत असतात. परंतु या ठिकाणी प्रल्हाद पाटील सर या ठिकाणी संमत नाहीयेत. फुल टॉस बॉल संपर्क आवत असा नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. खर तर मोठ्या फटक्यासाठी पोषक होता चेंडू परंतु ही मेजवानी स्वीकारली नाहीये. DRH ची मागणी बॅटिंग साइडने. बॉल बिमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. हाईट फॅक्टर जरूर लक्षात घेतलं जाईल.
एनबी लाईव्ह टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे, ज्यांच्या माध्यमातून तपासला जात आहे हा बॉल जो आहे तो कमरेच्या वर आहे का, हाईट फॅक्टर जरूर या ठिकाणी तपासलं जाईल. नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी तपासतात अतिश पाटील सर, एनबी टेक्निकल टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच साठी नक्कीच टॉस या ठिकाणी होईल जय हनुमान सरवली बी विपक्ष चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा. नक्कीच पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स अ फेअर बॉल. फुलटॉस बॉल होता, संपर्क अवधसा पाहायला मिळाला नाहीये. 2 धावा त्या बॉलवर आल्या होत्या आणि यावेळेस देखील फुलटॉस वर फुल टोल वसूल करू शकला नाहीये विराज. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. धावफलक 60 वर पोहोचलंय. साठ धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद. मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो कलेक्ट करू शकले नाहीये यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. शेवट गुड होत असताना या ठिकाणी बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला योग क्रिएशन तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग. टीम सरवलीचे कॅप्टन कॉल करतायत. जय बजरंग असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम चाविंद्राचे कॅप्टन मिकी पाटील माझ्या समवेत आहेत. मिकी, टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग करू आम्ही पहिले. फलंदाजी करतोय, याचं मुख्य कारण काय? बॉलिंग थोडी वीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू.
नक्कीच या मॅच मध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आशिष आहे, यतीन आहे, विकी आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. या स्पर्धेचं नियोजन आयोजन या संदर्भात काय म्हणशील? या स्पर्धेचं म्हणजे दरवर्षी यावेळी चांगलेच करतात आणि यावर्षी सुद्धा चांगलेच केलेलं आहे. धन्यवाद. मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील. त्यानंतर टीम सरवलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस महत्वाचा होता का आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेणार होतो. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम साविंद्राला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कर. अंडर 40 रोखण्यामागे कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? प्रणय आहे, यश आहे, विशाल आहे, बंटी आहे. तर एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद. तुला देखील माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय टीम साविंद्राच्या कॅप्टनने फलंदाजी स्वीकारली आहे. तर गोलंदाजीसाठी टीम सरवलीला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय या चालू मॅच कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला गेलेला आहे. मात्र सामना आपण पाहतोय दिशान पाटील फॅम टीम बसोय 7080 जे काबर वेले विपक्षी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दत्तुर्वा पिंपलास या दोन संघामधील सामना. चॉईस चेंडू नसणार आहे. सर्व संघांना एक सूचना दिली जाते. कुठल्या प्रकारचा चॉईस बॉल नसणार आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे MD मोहम्मद अली धाबा, त्यानंतर चाप धाबा, सिमला धाबा, काश्मीर धाबा, तंदुरी गार्डन धाबा, ग्रीनलँड धाबा, दिल्ली दरबार धाबा, रामदासजी दत्तुकेनी साहेब ज्यांची प्रमुख उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रथम आणि तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. युवा नेते निलेश गुरव साहेब ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला उद्घाटन प्रसंगी लाभली होती. त्यानंतर पंचायत समिती माजी सदस्य बालकृष्ण विठ्ठल ठाकरे, राजेश भारत केले ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. गणेश पाटील गोवे, जितेंद्र ठाकरे, RK फ्रीट, रजीभाई जेसू ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आणि परेश गोरकर टेंबोली ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी पेस्टे आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय ती युवा नेते उमेश गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. मिडविक रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. वेले संघाचा 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही आणि वेले संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे. पहिले षटक समाप्तीनंतर त्या 2 धावा पिंपळा संघाच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आव्हान 67 धावांचा आहे. 67 या लक्ष्याचा पाठलाग करणार आपण पाहतोय दत्तुर्वा पिंपळास हा संघ. अनिकेत पाटील आपण पाहतोय खंडू डॉन या नावाने फेमस आहे. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी विकेट हा चेंडू तालमेलची कमी पाहायला मिळते. वाईट थ्रो रनआउटची संधी होती. थ्रो तेवढा परफेक्ट नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 10 विधी कंप्लीट केली जाते. अनिकेत पाटील आपण पाहतोय वेले प्रीमियर लीग स्पर्धा जी झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आला होता. अतिशय चांगली फलंदाजीने चांगली गोलंदाजी त्याने केली होती.
67चं टार्गेट आहे, कारण 66 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेले आहेत. इथे मात्र या इनफिल्डच्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कुलदीप थाले या डाऊन दी बॉल आणि विकेटचा पतन. पहिला हात बसवतो तर पिंपळा संघाला फलंदाज सागर गायकवाडच्या रूपाने. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेले आहे. अरे कोण रे आला तो कवाडवाला, अरे कोण रे आला तो कवाडवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या निलेश गुरव दादाच्या या नावात दम हाई र. जे बॅट मधून 6 रन पाहायला मिळतात. किरणने या षटकारांनी स्वतःचा अकाउंट ओपन केले. यावेळी मात्र ऑन द ऑफच्या अंदाजाने फटका केलेला आहे. मिस्टेक नाही. विराट चेंडू खाली सेफ हँड आणि आणखी एक फलंदाज इथे मात्र झेलबाजीमध्ये बाद होताना दत्तुर्वा पिंपळाच्या संघाचा. पहिले षटक मार्गसह अनिकेत पाटील P1चं पहिले षटक चालताना इथे बॅकवर्ड स्क्वेअरले रिझनकडे जे ट्रॅव्हल होतोय एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दत्तुर्वा पिंपळा संघाची पाहायला मिळते ती 10 धावा आणि पॅनलच्या 2 धावा देखील इथे ऍड केल्या जातात. सुधारित धावसंख्या दत्तुर्वा पिंपळा संघाची धावपलीकडे पाहायला मिळते ती 12 धावा. 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नव्हता इथे वेले संघाचा नाही, म्हणूनच वेले संघाला 2 धावांची पॅनल्टी जी दिली गेलेली आहे त्या 2 धाव पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर सुधारित धावसंख्या दत्तुर्वा पिंपळा संघाची धावपलीकर 12 आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिकेत पाटील यांनी पहिले षटक घातलं होतं P1चा आणि आता मध्ये P2चं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज अनिकेत मुकादम येतोय. अनिकेत मुकादम क्रिकेटपासून दूर होता, इंजर्ड असल्यामुळे तो नक्कीच खेळू शकला नव्हता. मात्र पुन्हा एकदा त्यांनी आगमन केलेलं आहे संघामध्ये आणि आगमन करताना हे आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूने सुरुवात देखील आपल्या गोलंदाजीची करताना
स्ट्रायकर एंडला साहिल गायकवाड, तर नॉस्के एंडला आपण बघते कौशिक म्हात्रे. दत्तुरा पिंपळा संघ 67 लक्षाचा पाठलाग करताना आणि आमचे एक्सपोर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. सध्या ते कोलंबोली ते स्कोरिंग करताना आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून दत्तुरा पिंपळा संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद एक्सपोर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फील्डमध्ये थोडंसं आता परिवर्तन केलं जात आहे. एक्स्ट्रा रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. इथे मात्र दुरून खेळलेला चेंडू आणि हा चेंडू निघून जाईल दूरच. 6 धावांसाठी षटकार मिडविकेटच्या वरून. आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. पिंपळा संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 18 वर. आव्हान आहे ते 67 धावांचं. इथे या डाऊन द ग्राउंड हा फटका केला, मात्र तेवढं चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते या मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये. इथे मात्र दिशेमध्ये फरकटताना गोलंदाज पडल्यानंतर चेंडू खूपच डायव्हर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट, आव्हान धाव वाईटच्या रूपाने. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये राजेंद्र पाटील सर, तर स्क्वेलेकचे पंच आपण बघूया पळ्यात पाटील सर, आमचे तिसरे पंच आतिश पाटील सर पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधल्यामध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव देखील लेग बेसचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान त्याच्या रूपाने पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. दत्तुरा पिंपळा संघाची धावसंख्या या 2 ने पोहोचते ते प्लॅन मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही फलंदाजाला. हा चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा रिझन मधून. सीमा पार धाव मिळेल 4. धावसंख्या 26. 2 षटके समाप्तीनंतर 13च्या सरासरी प्रदेश क्रमांक धावा इथून दत्तुरा पिंपळा संघाने जोडलेले आहेत. NB लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जाते. प्रोप्रायटर निवृत्ती पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम, निवृत्ती बजागे आणि त्यांची ऑफिशियल टीम आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. कुलदीप थले येतोय बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला मिड रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक विराज पाटील तिथे सज्ज आहे. चांगलं थ्रो देखील त्याच्याकडून पाहायला मिळतं, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या या सिंगलने या पिंपळा संघाची पोहोचते 27 वर. 67 धावांचं लक्ष्य आहे. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी दत्तुरा पिंपळा संघाला. यावेळी मात्र सुरेख फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप पॉइंट रिजन मधून. सीमा पार चौकार.
कार्तिक म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराने या कौशिकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो बेडुक्याच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार 10 का दम दाखवणं आपण पाहतोय कौशिक म्हात्रे. सदोतीस 37 आणि इथून बरोबर 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे, कारण लक्ष ठेवले की ते 67 धावांचा दत्तुर्वा पिंपळा संघ आपण पाहतोय 67 या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड मात्र कुलदीप मुकादम तिथे सज्ज आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही, स्ट्रेट लॉंग रेजर मध्ये या झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज कौशिक म्हात्रे याचा खेळ. अनिकेत मुकादम यांनी हा झेल पकडलेला आहे. मैदानामध्ये दत्तुर्वा पिंपळा संघाकडून दाखल होतोय ऋतिक गायकवाड. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे, धावसंख्या झाली ती 37. आव्हान पाहतोय 67 धावांचा, या 67 लक्ष्याचा पाठलाग पिंपळा संघ करतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उंच बरसा गोलंदाज कुलदीप थले तिसरं षटकात आलताना सामना करेल फलंदाज ऋतिक गायकवाड. इथे मात्र इष्टांच्या मागे सुरेख झेल उलमेन भावेश पाटीलच्या माध्यमातून आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली मागे परतताना ऋतिक गायकवाडची केली संपुष्टात. उमेश पाटील आणि गोलंदाज कुलदीप थले आता मध्ये विकेट हॅट्रिक वर पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का, हॅट्रिक बॉल असणार आहे. याला मध्ये मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये हॅट्रिकची संधी आहे. शतकशी चेंडू खाली आणि या जबरदस्त चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक कुलदीप थलेच्या नावे. पणाला लावलं होतं आपण बघतोय, अतिशय चांगला झेल तिथे पकडला गेलेला आहे आणि जबरदस्त गोडसे अजित जबरदस्त चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज बनतोय कुलदीप थले. यंदाच्या अंकाचा विचार करता यंदाच्या अंकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक जिशेमध्ये आरके बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम माल्याच्या नावे आहे, ज्याने 14व्या मानकुले अजित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक केली होती. विपुल टॅटो वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त चषकामध्ये त्याची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम विपुल टॅटू, जे जबरदस्त गोडसे संघाचे खंदे समर्थक देखील आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केले गेले 3 असे गोलंदाज आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, ज्या गोलंदाजाने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. शिलोमचा वर्ल्ड संघाचा आतिश बांबरे, भक्तिधाम डोंगे संघाचा तुषार पाटील आणि जयपारदेव शिवचर्वा कोण संघाचा हर्षल म्हात्रे, हे 3 असे गोलंदाज आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने एकाच स्पर्धेमध्ये प्रत्येकी 2-2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर आतापर्यंत 38 जिशा संघटनेमध्ये विकेट हॅट्रिक झालेले आहेत आणि 39 विकेट हॅट्रिक आता मात्र पूर्ण करताना आपण पाहतोय तो कुलदीप थले. इथे खोलात आतरला चेंडू यॉर्करलॅंडचा चेंडू होता, फांडले ग्रेजर मध्ये चेंडू अडवला गेलेला, मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते 38 वर. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडूमध्ये 29 धावा हे समीकरण आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते. NB लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच मात्र लांब नाही, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज जावे लागेल डगआउटच्या असल्या आणखीन एक फलंदाज बाद होताना पिंपळाच्या संघाचा. दहा चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि 10 चेंडू मध्ये अजूनही आपण बघितलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर दिगंबर गायकवाड नवीन फलंदाज. इथे लॉवरफुल टच चेंडू होता मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 55 येतो वाईट आणि आव्हान धावीने धावलकामध्ये सिंगल ने भरपडते. धावसंख्या पोहोचते 39 वर 39. आपण सामना पोहते दिशान पाटील फॅम टीम फसोया 7080 जे कापरोबा बेले विपक्ष दत्तरुबा पिंपळास या दोन संघामध्ये. उद्घाटन सामना जयबजरंग चषकामधील या दोन संघामध्ये सध्या सुरू आहे. फाईन केले चेंडूला मात्र फायनल रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगलने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 वर. चौथे षटक मार्गस्थ आहे. इथून 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 9-27 समीकरण. अनिकेत पाटील कंटिन्यू आपण बघूया ज्यांनी P1 चं पहिले षटक देखील हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 2 धक्के दिले होते पिंपळा संघाला आणि या तोच कंटिन्यू आपण पाहतोया सध्या बॉलिंग ट्रॅकवर संघ करून चौथं षटक हाताळताना. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. चांगली गोलंदाजी आता मध्ये समीकरण थोडंसं अवघड बनताना आपण बघतोय दत्तगृह पिंपळाच्या संघासाठी. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र फाईन खेळल्या चेंडूला आणि फाईन एक रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आणि इथे बॅटिंग साइडने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साठी DRS घेतलेला आहे बिमर साठी. हे आमचे बायांधून छंद घेत समीकरण पाहायला मिळते आता मात्र बदलताना, कारण धावसंख्या झालेली ती 46 आणि 7 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे दत्तरुबा पिंपळाच्या संघाला. दिगंबर आणि साहिल जोडी मैदानामध्ये. साहिल गायकवाड आणि दिगंबर गायकवाड. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज अनिकेत पाटील. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती 4 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या दत्तरुबा पिंपळा संघाची पाहायला मिळते. आपल्यावर 46 धावा. विपुल टॅक्टिव्ह वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.
टॅटूच्या दुनियामधील एक मोठं नाव आणि खूपच मोठं नाव आपण बघतो विपुल टॅटू, ज्यांची प्रमुख उपस्थिती ज्या पद्धतीने चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला जर टॅटू गोंदवायचे असतील तर नक्कीच विपुल टॅटू यांच्याशी आपण अवश्य संपर्क साधू शकता. तसेच बॅनर्स देखील नक्कीच आपण बॅनर्ससाठी देखील त्यांच्याशी संपर्क करू शकता. बॅनर्स डिजिटल दुनियेमधील मोठं नाव आहे विपुल टॅटू. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान वसीमभाई देवा साहेबांचं देखील आगमन झालंय आणि वसीमभाई देवा साहेबांचं देखील जबरदस्त चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप स्पॉन्सर केले गेले. आमचे मॅन ऑफ द मॅचचे कॅप स्पॉन्सर वसीमभाई देवा साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्याची उपस्थिती आपण व्यापाऱ्याजवळ पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला कॅप स्पॉन्सर केले गेलेले आहेत. सुजल मात्र येतोय 6 चेंडू मध्ये आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. मिस टाइम फाटका चेंडू हवे मध्ये शतक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते. कुलदीप थले जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आणि आता मध्ये समीकरण शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटच्या 5 चेंडू मध्ये तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 20 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विराज पाटील सेफ आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र आपण बघतोय दत्तुर्वा पिंपळाच्या संघाचा 7वा फलंदाज बाद होतोय. नाकाला गो बाया उतर जित पटवले येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं पाऊलफेचा, ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र स्वेर चेंडू 5 इशारा येतोय वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाज पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडत आहे आणि ओव्हर फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंच प्रल्हाद पाटील सरांकडून दिला जातो गोलंदाजाला. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधताना आपण पाहतोय चेंडूची निवड चुकली जाते आणि आता मध्ये समीकरण अवघड बनतंय, कारण 3 चेंडू आणि 3 षटकार जरी आले तरी मात्र आता पिंपळा संघ हा सामना जिंकू शकणार नाही, कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार. जयप्रसंग गोडसे संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज अमोल केने यांचे इथे आगमन झालेले आहे. अमोल केने आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जयप्रसंग गोडसे संघाचे नेहमीच त्यांनी गोलंदाजाला सुरुवात केली. त्यांनी जयप्रसंग गोडसे संघाचे नेहमीच ते फ्रंटलाईन गोलंदाज राहिलेले आहेत. पहिले षटक त्याच्याच माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेलं आहे.
झेल ड्रॉप केला जातो, मात्र त्याने काय विशेष फरक पडणार नाही. आणि अखेर आपण पाहतोय हा चौकार तर गेलेला आहे, मात्र हा सामना जिंकलेला आहे तो दिशान पाटील फॅम टीम फसोया 7080 जग आफ्र वेल या संघाने. अभिनंदन कुलमॅन भावेश पाटील, हाडलक दत्तुर्वा पिंपलास. तर बोला आपण पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण बोलणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल फसोया 7080 जग आफ्र वेल संघाकडून ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. अल्पेश पाटील ज्यांनी 23 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. खरं जरा कुलदीप थले देखील विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज पाहायला मिळतो. मात्र हाय स्कोरिंग सामना असल्यामुळे मॅन ऑफ द मॅच ठरलेला अल्पेश पाटील ज्यांनी या संघासाठी 23 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारचा समावेश आहे. तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. अल्पेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकता 10 चेंडूमध्ये 23 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि बरोबर 2 षटकाचा समावेश आहे. 4 कॅचेस देखील त्याने पकडल्या होत्या. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आमच्या व्यापीठाजवळ अल्पेश पाटील यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. देवराज ठाकरे पोटेप्लेचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर, की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे, जी आम्हाला युवा नेते उमेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. हे आपण पाहू शकता. ही ट्रॉफी दिली जाते देवराज ठाकरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कॅप देण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून कॅपला स्पॉन्सर केले त्यांच्याच शुभ हस्ते वसीम भाई यांच्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाते. वसीम देवाबाई ज्याने हे कॅच आम्हाला